नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं ओपनिंग पॉझिटिव्ह केलं पण मेंटेन नाही होऊ शकलं इमिजिएट. सुरुवातीच्याच काही मिनिटांमध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, हे निगेटिव्ह टेरिटरीमध्ये येऊन घसरले आणि ऑलमोस्ट दिवसभर एक दबावामध्ये कामकाज केलं. खास करून बँक निफ्टीमध्ये आज निफ्टीच्या तुलनेत जास्त दबाव बघायला मिळाला. जवळपास 200 पॉईंटची डिक्लायनिंग बँक निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये 30-40 पॉईंटची डिक्लायनिंग होऊन मार्केट बंद झाले. ओव्हरऑल गेले कित्येक दिवस मार्केट जे आहे ते 25,000 आणि 25,300 या रेंजमध्ये मेंटेन आहे. काल सोमवारी थोडंसं रिकव्हरीचा प्रयत्न केलेला पण सक्षम नाही राहू शकलं. पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते आपण बघताय, जसं बँक निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय केला 57,300च्या आसपास. त्यानंतरनं किरकोळ प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळते आणि डिक्लायनिंग बघायला मिळते. निफ्टीमध्येही सिमिलर काइंड ऑफ 25,600-700वरून ज्या पद्धतीनं खाली आले 25,000पर्यंत. मार्केट आता थोडंसं स्टॅग्नंट आहे. रिझल्ट सेशन चालू आहे, त्यामुळे इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये अकॉर्डिंग टू रिझल्ट जसे लागतील तसे रिॲक्शन येत जायला लागलेले. आज इन्फोसिसचा रिझल्ट आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या बघायला मिळू शकतो. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते एकंदरीत थोडंसं काय आहे, आपणाला पॉज घेताना बघतं आहे आणि थोडंसं स्ट्रेंथ नाही आहे मार्केटला, ना पडण्यामध्ये ना वाढण्यामध्ये. म्हणजे मार्केट धड जोरात खालीही येत नाही आणि फास्ट रिकवरसुद्धा होत नाही. त्यामुळे एक स्टॅग्नंट मोमेंटम आहे आणि मला वाटतं तो थोडे दिवस कंटिन्यू राहील. निफ्टीची रेंज 24,900-800 खाली लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, हायर लेवलला 25,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे आणि या रेंजमध्ये निश्चित मला वाटते मार्केट जोपर्यंत या रेंजच्या बाहेर जाणार नाही, मार्केट रेंज बाउंड राहू शकतं. त्यामुळे उद्या टेक्निकली बघायचं झालं तर निफ्टीला हायर लेवलला 25,250-300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 25,000 एक मायनर सपोर्ट आहे. 25,000च्या खाली गेलं तर 24,850 ते 24,900पर्यंत निफ्टी खाली घसरू शकतो. बँक निफ्टीमध्ये 56,500 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. हायर लेवलला 57,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. इन बिटवीन मार्केट बँक निफ्टीच्या इथे 500 पॉईंटमध्ये या रेंज बाउंड ट्रेड होऊ शकते, जे कंटिन्यू कन्सिस्टंटली गेली 3-4 ट्रेडिंग सेशन्स आपल्याला याच रेंजमध्ये मार्केटचा कारभार होताना बघायला मिळते. त्यामुळे मला वाटतं थोडंसं ऑप्शन सेलर जे आहे ते प्रीमियम खाण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे मार्केटच्या स्टॅग्नंट मूवमध्ये कुठलीही मोठी वदगड मार्केटला इथं होताना बघायला मिळत नाही. जोपर्यंत या रेंजमध्ये आहे निफ्टी 25,000 ते 25,300 आणि लोअर लेवलला 24,800, तोपर्यंत मार्केट रेंज बाउंड राहू शकतं. तर या लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. आज NSEमध्ये 1105 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,545 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये सुद्धा जे आहे ते 16 शेअर्स वाढले फक्त, त्याच्या बाजूला 33 शेअर्समध्ये पडझड आहे. FIDIचं डेटा बघायचा झालं तर FIs विक्री करत आहेत. जवळपास 1,700 करोडची विक्री FIsनी काल केली. DIsनी 3,500 करोडचं बाईंग केले. पण ओव्हरऑल SIP फ्लोमध्ये मुळं DIs ॲज युजल बाय करत आहेत. पण थोडंसं FIs जे आहे ती विक्री करणं पसंत करत आहेत. तेव्हा मार्केटला खाली आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते. आज सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा सगळ्या सेक्टर्समध्ये पडझड आहे. खास करून लीड केले IT, बँक्स, रिॲलिटी, ऑटो, FMCG या सेक्टर्सनी लीड केले मार्केटला खाली घेऊन जाण्यासाठी. ग्लोबल मार्केटमध्येही काही फारशी मोमेंटम किंवा ताकद नाही. युरोपियन मार्केट्स 30-40 पॉईंट मायनसमध्ये आहेत सगळे युरोपियन मार्केट्स. डाव फ्युचरसुद्धा 80 पॉईंट मायनसमध्ये आहे. म्हणून डाव जोन्स गेले 2-3 दिवस सावरण्याचा प्रयत्न होतो आहे, पण ग्लोबलीसुद्धा कुठल्याही फ्रंटवर मार्केटला तेजी नाही आहे. ग्लोबली आपल्याही मार्केटला तेच हालत आहे. ट्रेड डील भारत अमेरिकेची थोडीशी अडकली, ट्रेप झाले, अजून काही त्याच्यावरती डिटेल्स आलेले नाहीत. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते वेट करत आहे कोणत्या तरी नेक्स्ट ट्रिगरसाठी. मान्सून पण थोडा मंदावला आहे, रिझल्ट सेशन सुरू आहे. मला वाटतं मार्केटची ही रेंज मुवमेंट या आठवड्यामध्ये सुद्धा आणखी 1-2-4 ट्रेडिंग सेशन राहू शकते. पण जसं निफ्टी 25,300च्या वर गेला तर रिकव्हरी येईल, अदरवाईज 24,800च्या खाली गेला तर एक सेलिंग प्रेशर येईल असं वाटतं. तोपर्यंत या रेंजमध्ये राहू शकतं. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.